तालुक्यातील फळ पिकांचे मोठे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामे सुरू। परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर। पाथरी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। विशेषतः केळी, ऊस, पपई, आंबा तसेच इतर फळ पिकांना मोठा फटका बसला असून अनेक एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। तालुक्यातील कासापुरी, पाथरगव्हाण खुर्द, बाबुलतार, जैतापूरवाडी, वरखेड आणि हातगाव बुद्रुक या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा बसला आहे। अनेक ठिकाणी केळीच्या बागा उन्मळून पडल्या असून पपई आणि आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे। ऊस पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदार भरत गंगावडे यांनी तातडीनं नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत। सर्व तलाठ्यांना संबंधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करून सोमवारी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। प्राथमिक माहितीनुसार कासापुरी येथे 33 शेतकरी बाधित झाले असून सुमारे 24 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे। पाथरगव्हाण खुर्द येथे 24 शेतकऱ्यांच्या जवळपास 18 हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि आंबा बागांना मोठा फटका बसला आहे। बाबुलतारा येथे 5 हेक्टरवरील केळी आणि 4 हेक्टरवरील पपई पिकांचे नुकसान झाले आहे। जैतापूरवाडी येथील 4 हेक्टरवरील केळी तसेच इतर फळ पिकांचे सुमारे 500 जैतापूरवाडी येथे 4 हेक्टरवरील केळी तसेच इतर फळ पिकांचे सुमारे 5 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। वरखेड येथे 25 शेतकऱ्यांच्या जवळपास 17 हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले असून हातगाव बुद्रुक येथे 5 घरांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आली आहे। याशिवाय सुमारे 25 हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच शेतीत उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे। आधीच वाढते उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई, बाजारभावातील अस्थिरता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता हा अवकाळी संकटामुळे दुहेरी आर्थिक भार पडला आहे। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे। शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडून प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची अंतिम संख्या निश्चित होणार असल्याचं सांगितलं आहे। यात अवकाळी पावसामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राजेश विटेकर, आमदार।